या सुशीलाजी. नमस्कार. नमस्ते. ॲक्च्युली आम्ही एका केस संदर्भात चर्चा करण्यासाठी इथे भेटलोय. केस म्हणजे? केस म्हणजे लोकांचे जे मोडणारे संसार असतात, उद्ध्वस्त होणारी कुटुंब असतात, त्यांना आम्ही सावरतो. तेच आमचं काम आहे. आणि आत्ताच आम्ही एका केस संदर्भातच बोलत होतो, नवरा बायकोचं भांडण. तुम्ही खरंच मदत करू शकता आमची? म्हणजे गुंता सोडवणं मला आवडतं, माझं काम आहे ते. तुम्ही मला सांगू शकता? मी पण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती समजून घ्यायला तयारच नाही. आणि खरं तर आता त्यांचं लग्न कसं टिकवायचं यावर चर्चा करत होतो आम्ही. वा, खूप वर्षांनी इतकं चांगलं काम करणारी माणसं मला भेटली. मी सत्य शोधून लोकांची मदत करतो, तुम्ही नाती जुळून लोकांची मदत करता. छान. एक विचारू? विचारा. म्हणजे तुम्ही मला जे आता सांगितलं त्यावरून मला असं वाटतं की तुम्ही त्या बाईंना रस्त्यात भेटला होतात, बरोबर? हो बरोबर. एक सजेशन देऊ का? म्हणजे डोंट माइंड, ऑफेंड होऊ नका. पण कसं आहे, कुठल्याही बाईला आपल्या संसाराबद्दल रस्त्यात किंवा भर चौकात चर्चा करायला आवडत नाही. तिला तुम्ही तिच्या कम्फर्ट स्पेसमध्ये भेटलं पाहिजे. तुम्ही जर तिला तिच्या कम्फर्ट प्लेसमध्ये भेटलात तर ती मोकळेपणानं तुमच्याशी बोलू शकेल, ओपन अप होईल तुमच्याशी. तुम्ही त्या बाईंना त्यांच्या घरी जाऊन भेटलं पाहिजे. हो सर, त्या दिवसभर गुरुकुलमध्ये काम करतात आणि कधी कधी रात्री तिथेच थांबते तिथल्या मुलांना सांभाळण्यासाठी. उत्तम. मग त्यांना गुरुकुलमध्ये जाऊनच भेटा. कसं आहे, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या वर्क स्पेसमध्ये भेटलं की तो कम्फर्टेबल असतो, कारण वर्क स्पेस त्याच्या ओळखीची असते, आजूबाजूची माणसं त्याच्या ओळखीची असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ती बाई तिच्या गुरुकुलमध्ये तुमच्याशी मोकळेपणानं बोलू शकेल. ट्राय करून बघा. हा विचार आपण केलाच नव्हता. तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे. तुम्ही काय काम करता? मी डिटेक्टिव्ह आहे, डिटेक्टिव्ह धनंजय. डिटेक्टिव्ह? नाही म्हणजे खरेखुरे डिटेक्टिव्ह? नाही, कारण मी आजपर्यंत डिटेक्टिव्ह हा फक्त सिनेमामध्ये बघितलाय किंवा वेब सिरीजमध्ये झी5 वर. क्षमाताई, कोण होती ती माणसं? मिस्टर होते ते, परत एकदा माफी मागायला आले होते. अच्छा, त्यांच्यासोबत ते बोलत होते ते कोण होते? ते सारंग सर होते. खूप मोठं मन आहे त्यांचं. मला समजावत होते. मला परत विचार करण्यासाठी त्यांनीच भाग पडलं. मला समजावून घेतलं त्यांनी. आणि त्यांच्यासोबत ती बाई कोण होती? ती बायको असणार त्यांची. सुशीला ताई. खूप प्रेमळ आहेत त्या, नेहमी सोबतच असतात. खूप काळजी घेतात सरांची. नवरा बायकोची जोडी असावी तशी, एकमेकांच्या शब्दाच्या जाणार. दादा, आता जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघा, आम्ही क्षमाताईंना समजवलंय, काळजी करू नका, त्यांचा राग होईल शांत. अहो, तुम्ही सगळेजण माझ्यासाठी खूप प्रयत्न करताय, ते दिसतंय मला. पण मला वाटत नाही ह्याचा क्षमावर काही परिणाम होईल म्हणून. तिचा स्वभाव माहिती आहे मला. हे बघा, नका ना एवढं हे निगेटिव्ह होऊ. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण प्रयत्न केलेत ना, मग प्रयत्नांना यश 100% मिळेल. येस. जरा धीर धरा. हो सारंग सर, पण तुम्ही एवढं समजावून सुद्धा मी घरी येते असं तिच्या तोंडातून आलं का कधी? उलट मी फक्त विचार करते एवढं म्हणूनच ती निघून गेली. हो वसंत दादा, बायकांचं मन ओळखणं इतकं सोपं नसतं हो. आणि त्या त्यांच्या मनातल्या गोष्टी सहजासहजी अशा कुणालाही नाही सांगत.
तुमची बायको पण नाही सांगणार. हे बघा, आता आपण त्यांना इतकं काही समजवलंय, त्या घरी जाऊन त्यावर विचार करणार आणि मग निर्णय घेणार. हे बघा, त्यांचा राग होईल शांत, फक्त थोडा वेळ लागेल, पण त्या नक्की घरी येतील बघा. अगदी बरोबर बोलल्या सुशीलाताई. हे बघा, ज्या पद्धतीने सुशीलाताईंनी काउन्सिलिंग केलंय ना, मी सांगतो तुम्हाला, तुमची बायको लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार. ज्या पद्धतीने त्यांनी समजवलंय, खरं सांगतो सगळं क्रेडिट त्यांना जातं. बरोबर आहे. आम्हाला पण जमलं नसतं एवढं चांगल्या पद्धतीने त्यांना समजवणं. खरं तर तुम्हाला थँक्यू कसं म्हणावं हेच कळत नाहीये. दादा, अहो क्षमाताईने कॉल केला आणि तुम्ही नांदायला लागले ना, हेच आमच्याकडे थँक्यू आहे. ठीक आहे, क्षमाचा फोन आला की कळवतो साहेब. येतो मी. बरं चला, मी पण निघते, बरीच काम आहेत. मलाही तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स कशाला? सारंग सर, माझा संसार तर मोडलाच आहे, पण हे मोडलेले संसार जोडण्याचं जे पवित्र काम मी तुमच्यामुळे करू शकते ना, त्यामुळे माझ्या मनाला अगदी समाधान मिळतंय. त्यासाठी थँक्यू. सुशीलाताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो तुम्ही पण तुमचा दुसरा संसार उभा करू शकता. काय आम्ही ना मोडलेले संसार जोडायचं काम करतोच, पण नवीन संसार पण उभे करतो. तुमच्याकडे दुसरा शोधू काय? बोला, तुमची केस मी घेतो. नाही नाही, नको नको, मी एकटीच बरी आहे. तू आम्ही काय करतोय? आपण बोल ना. अरे आता आपल्यासोबत काम करणार त्या. सॉरी, आपण. मग सुशीला वहिनी, तुम्ही रॉकस्टार आहात.